आता काय झालं साहेब, आमदार झाल्यापासून मी मागे पण कुठेतरी म्हटलं होतं, सगळ्यांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या की लोक कशासाठी फोन करतात, न अभ्यास करतात. कालच मला संध्याकाळी फोन आला होता की साहेब रेडे पकडायचे. मी बोललो काय करू मी, काय दोरी बोरी आणू की असं ते जुन्या पिक्चर मध्ये होतं ना. ठीक आहे, शेतामध्ये तुम्हाला त्रास होत असेल, पण मी बोललो तुम्ही फॉरेस्ट ऑफिसरला फोन केला का, तुम्ही काय लेखी तुम्ही काही तक्रार ग्रामपंचायतीने दिली का. कारण का ग्रामपंचायतीने तक्रार दिली किंवा डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट डीएफओला जर तुम्ही सांगितलं तर त्याच्यावरती ते ऍक्शन घ्यायचा प्रयत्न करतात. नाही साहेब, ते काय असतं, तर ते काय असतं म्हणजे त्यांना असंच वाटतं की मीच रेडे पकडावे, डीएफओनी नाही. आणि जर मी पकडला नाही तर मी वाईट. आपसात एक दुसऱ्याला सांभाळून घ्या. मी अनेक वर्षापासून शिवसेना या संघटनेमध्ये मोठा झालो. जीवाभावाची लोक आहेत या संघटनेमध्ये. काय त्यांना प्रोटोकॉल वगैरे लागत नाही. कोणाला तरी तिथे माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला ना म्हणून अंगावर जाणारी लोक मी लहानपणापासून बघितलेली. काही नाही, त्यांना भूक नसते, धान नसते, फक्त शिवसैनिक म्हणून एक आवड आणि वेळ. बाळासाहेब म्हणायचे ना, अरे सर्वात मोठं पद कुठलं तर शिवसैनिक. तर तुम्हाला जर ते वेळ नसेल ना, पक्ष संघटना वाढू शकत नाही. पक्ष संघटना वाढवा. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. येणाऱ्या सगळ्या निवडणुका जीवा भावाच्या पद्धतीने, कोणतरी कुठे काहीतरी करतोय, तुम्हाला खस्ता खायला देणार नाही, तुम्हाला कुठे फेकलं जाईल, तुम्ही कुठेतरी कोपऱ्यात जाल असंही कधी होऊ देणार नाही. आपण जीवा भावाची संघटना चालू.